नमस्कार मित्रांनो, मी तुमचा पेंटर मित्र सुनील शिंदे दाजी पेंटर वर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण जे सुरुवातीला दाखवले की आपण टाकीचं काम घेतलेलं होतं. टाकीचा कलर झाला आहे कंप्लीट, तुम्हाला दाखवलंच मी फायनल झाल्यानंतर. आज टाकीच्या नवीन काहीतरी शिकवण्यासाठी मी तुम्हाला आज व्हिडिओ टाकत आहे आणि सोप्या भाषेत आणि एकदम थोडक्यात माहिती देणार आहे. आपण टाकीच्या आतमध्ये पिण्याच्या टाकीच्या आतमध्ये जे पेंट मारतो वॉटरप्रूफिंगसाठी त्याला इपॉक्सी असं म्हणतात. इपॉक्सी पेंट हा आपण मारत असताना कशी काळजी घेतली पाहिजे, इपॉक्सीच कलर का मारला पाहिजे, इपॉक्सीच कलरचा वॉटरप्रूफिंग का केली पाहिजे याच्याबद्दल थोडी माहिती देणार आहे. तुम्ही स्किप करू नका, महत्त्वाचं आहे. इपॉक्सी पेंट हा फूड ग्रेड असतो आणि जिथं पिण्याचं किंवा वापरण्याचं पाणी जे असतं त्याच्यामध्ये आतल्या बाजूनं जे पेंट मारतात त्याला इपॉक्सी पेंट असं म्हणतात. इपॉक्सी पेंट हा फक्त फूड ग्रेड असला पाहिजे आणि त्याच्यावर फूड ग्रेडचं सीमवाला असलं पाहिजे आणि ते सरकार मान्यता असलं पाहिजे. आणि अशा काहीच थोडक्याच कंपनी असतात की त्या इपॉक्सी पेंट बनवतात ज्यांना गव्हर्नमेंटची मान्यता भेटलेली असते. आणि त्याचं इपॉक्सी फूड ग्रेड पेंट मारण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जे पाणी मनुष्याच्या वापरण्यात किंवा पिण्यात येत असेल तर त्याला त्याच्या मनुष्याच्या शरीराला किंवा मानवी शरीराला त्याची हानी झाली नाही पाहिजे व त्याचा दुष्परिणाम नाही झाला पाहिजे, याच्यासाठी आपण इपॉक्सी पेंट मारत आहोत. इपॉक्सी पेंट मारताना त्याची घेण्याची काळजी म्हणजे इपॉक्सीमध्ये दोन प्रकारे असतं. आपण त्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले की तुम्हाला आपण प्रायमर मारतो, जसं आपण भिंतीला किंवा कलर मारायच्या आधी जसं आपण प्रायमर मारतो नंतर आपण कलर मारतो, तर त्याच प्रकारे आपण टाकीच्या आतमध्ये सुद्धा इपॉक्सी मारायच्या आधी इपॉक्सी प्रायमर असतं ते आपण दाखवले तुम्हाला मागच्या भागात. आता हा आपण प्रायमर झाल्यानंतर आता इपॉक्सी पेंट मारायचा आहे. त्याच्यासाठी आपण 4 किलो इपॉक्सी हा बेस आहे, 4 किलो बेस आहे, 4 किलो बेस आहे. हा 4 किलो बेस आणि 1 किलो हार्डनेर. 4 किलो बेस आणि 1 किलो हार्डनेर घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे कंपनीतून येत आहे आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला कालवायचं आहे किंवा मिक्स करायचं आहे. त्या मिक्स असं जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे जेवढं तुम्ही अर्ध्या तासात मारू शकाल एवढंच आपल्याला फक्त मिक्स करायचं आहे. आपण जास्त मिक्स करून ठेवायचं नाही, कारण की 20 ते 30 मिनिटामध्ये हे परत नंतर याचा हार्ड होतं, उपयोग येत नाही, याचा दगड होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हे पुन्हा वापरण्यात येत नाही. त्याच्यामुळं आपल्याला अर्ध्या तासात जेवढं आपल्याला मारायला जमेल तेवढंच आपण मिक्स करायचे. आता आपण मिक्स करतो, मिक्स करून आपल्याला दाखवतो कसं मिक्स करायचं आणि तुम्हाला फायनल टचअप दाखवतो. आता आपण आणि जे आपण जे पेंट मारणार आहोत ते पेंट वेगवेगळ्या कलरमध्ये भेटतं आपल्याला, की ह्याच कलरमध्ये भेटेल असं काही नाही. पण आपण याच्यासाठी स्काय ब्ल्यू वापरलेला आहे. आपण स्काय ब्ल्यू रिक्वायरमेंट असल्यामुळे कस्टमरची आपण स्काय ब्ल्यूच वापरतोय. हे स्काय ब्ल्यू आहे. आता हे आपण बेस घेतलाय, आपल्याला बकेटामध्ये हे बेस काढून घ्यायचा आहे. आता आपण बेस टाकून घेतला. आता आपल्याला याच्यामध्ये हे हार्डनेर आहे. आता आपल्याला हार्डनेर टाकायचं आहे. चार किलो बेस मध्ये 1 किलो हार्डनेर टाकायचं आहे आपल्याला. याच्या उलट प्रायमरचा आहे 4 किलो बेस आणि 2 किलो
किलो हार्डनेस टाकावं लागते प्रायमरमध्ये, आणि पेंटमध्ये आपल्याला 1 किलो हार्डनेस आणि 4 किलो बेस असा प्रकार आहे. तुम्हाला हार्डनेसचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलवर बघावं. आपल्याला दाखवतो. आपण प्रायमर मारून घेतले टाकीमध्ये. आपल्याला आतमध्ये उतरून टाकीत मारायचे. तुम्हाला टाकीचं नंतर फायनल पेंट अप्लाय झाल्यानंतर किंवा पेंट मारल्यानंतर सांगतो तुम्हाला किंवा दाखवतो. हा असा प्रकार दिसतो. हे टाकीचा आतला भाग आहे. आपलं पूर्णपणे काम कंप्लीट झालेलं आहे इपॉक्सीचं, बघू शकता. ह्या अशा प्रकारे टाकीची आतली बाजू आहे. हे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे, कोरमेन टाकी, बघू शकता. हे आउटलेट आहे आणि हे इनलेट. इपॉक्सी पेंट झालेला आहे.